तुम्ही फेल झालात आणि अजूनही कारण बाहेर शोधत आहात. एक्झाम फेल झाला, सिस्टीम खराब आहे. इंटरव्ह्यू फेल झाला, आपलं लक खराब आहे. बिझनेसमध्ये लॉस झाला, मार्केट खराब चालू आहे. आपण प्रत्येक वेळेस कारण हे बाहेर शोधत असतो, पण नेमकं कारण हे आपल्या स्वतः दडलेलं आहे आणि हे सत्य स्वीकारणं खूप जास्त कठीण आहे. चला एका सिंपल एक्झाम्पलने समजून घेऊया. तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेलात. तिथे गेल्याच्या नंतर जर तो इंटरव्ह्यू क्रॅक झाला नाही तर सगळ्यात पहिलं काय येतं डोक्यात? कदाचित त्यांची कुठेतरी सेटिंग लागलेली असेल, कदाचित त्यांच्या पॅनलमध्ये त्यांच्या ओळखीचं कोणीतरी असेल. पण खरंच तुम्ही मॉक टेस्ट, कॉन्फिडन्स, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तिथे पोहोचला होता की एका होपवर तिथे पोहोचल्या होता की खरंच झालं तर झालं, नाहीतर बघूया. द हार्डेस्ट ट्रूथ इज फेल्युअर बाहेरून येत नाही, तो येतो तुमच्या कमी प्रिपरेशनच्यामुळे. जेवढी स्ट्रॉंग आणि जेवढी हार्ड तयारी तुमची राहील तेवढा बेस्ट रिझल्ट तुमचा राहील आहे. आज एक ऑनेस्ट टास्क देतो आहे. तुमचा लास्ट फेल्युअर घ्या आणि त्याच्यावरती मनन चिंतन करा की खरंच लास्ट टाइम मी माझे 100% दिले होते का? मी माझे सगळे प्रामाणिक प्रयत्न पणाला लावले होते का? एक्सक्यूज देणं बंद केलं ना की आपोआप रिझल्ट बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल आहे. लक्षात ठेवा, आजच जर केलात तर उद्या रिझल्ट दिसायला तुम्हाला वेळ लागणार नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बॉस, लाईफ इज सो सिम्पल. फक्त विचार चेंज करण्याची गरज आहे. मी आहे विदर्भाचा, अमरावतीचा तुमचा डॉक्टर आशिष. पुन्हा भेटूया अशाच एका बढिया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.